नमस्कार 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 मित्रांनो, खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर मार्केटमध्ये आज मोठा मोमेंटम बघायला मिळाला आणि तुम्ही जर आधीपासनं ॲनालिसिस व्हिडिओ फॉलो करत असाल किंवा ॲनालिसिस व्हिडिओ समजून घेत असाल तर आपण काही गॅप अप गॅप डाऊन ह्या प्रायजेक्शनच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आज जर बघितलं तर एक मोठा गॅप डाऊन नंतर मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. ओके, तर निफ्टी बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये आज ओव्हरऑल काय प्रायजेक्शन बनली आहे, त्याचसोबत सपोर्ट रेजिस्टन्स कुठे बघायला मिळतोय, ओव्हरऑल मोठ्या टाईम फ्रेमवरती मार्केटचं स्ट्रक्चर कसं बघायला मिळते, कशा पद्धतीने तिकडे प्रायजेक्शन तयार झालेले आहे, याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नोटिफिकेशन नक्की दाबा, कारण की खूप साऱ्या मित्रांचे कमेंट्स होते की सर व्हिडिओ आल्यानंतर आमच्यापर्यंत नोटिफिकेशन येत नाही आहे. तर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर ठीक आहे, परंतु तिकडे बाजूला एक बेल आयकॉन आहे ते दाबा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती किंवा कम्प्युटरवरती मिळून जाईल. आता उद्या, परवा आणि तेरवा म्हणजे शुक्रवार शनिवार रविवार 3 दिवस मार्केट बंद आहे. शुक्रवारी सुट्टी आहे आणि शनिवार रविवार रेग्युलर पद्धतीने वीकेंड असतो, त्या पद्धतीने मार्केट बंद आहे. त्यामुळे 3 दिवसाचा मोठा स्पेस आहे अभ्यास करण्यासाठी, मार्केटमध्ये शिकण्यासाठी. आणि खूप सारे लोक नवीन असतात मार्केटमध्ये, खूप सारे लोकांना यायचं असतं मार्केटमध्ये, काही लोकांना बऱ्यापैकी एक्सपिरियन्स देखील असेल. परंतु ज्यावेळेस मार्केटमध्ये असा मोठा वीकेंड येतो ना, तुमची कामं असेल ती कामं कराच, परंतु त्या वेळेमध्ये बघा, आता खूप सारे लोक जॉब करत असतील, काम करत असतील, कोणी शेती करत असेल, कोणाकोणाचे वेगवेगळे बिझनेस असतील, धंदे असतील. परंतु असा वेळ ज्यावेळेस येतो ना, ज्यावेळेस मार्केट बंद आहे आणि मोठा वीकेंड आहे, त्यावेळेस मार्केटचे जे बारकावे आहेत ते शिकण्याचा प्रयत्न करत जावा. बघा, जितकं तुम्ही शिकाल, जितकं तुम्ही चार्ट रीडिंग करसाल, जितकं तुम्ही मार्केटला बघसाल, जितकं तुम्ही चार्टचा अभ्यास करायची प्रॅक्टिस करसाल, प्रॅक्टिस पण तेवढंच गरजेचं आहे, तितकं मार्केटमधले जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला थोड्या थोड्या समजायला सोप्या जाऊ शकतात. आणि हे काय असं नाही की 1 ते 2 दिवसात शिकता येईल अशी गोष्ट. हे असं आहे की शिकत राहणं त्याच्यामध्ये आणखी आपण फाईन ट्यून करत राहणं. म्हणजे जर बघायला गेलं तर आजही मी चार्ट रीडिंग करण्याचा प्रयत्न करत राहतो. आजही वेगवेगळ्या इंडेक्सचे, वेगवेगळ्या स्टॉकचे, वेगवेगळ्या मार्केटचे, इंटरनॅशनल मार्केटचे ह्याचे देखील चार्ट रीड करण्याचा प्रयत्न करत असतो की कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनते, काय सेटअप बनतोय, का डिमांड सप्लाय झोन कुठे बघायला मिळते, SMC कन्सेप्ट कुठे बघायला मिळते, ह्या ज्या काही गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, तर या गोष्टींचा मी वारंवार अभ्यास करत असतो. बघा, त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये बघायला नाही मिळणार लगेच, परंतु सातत्य तुम्ही कंटिन्यू जर त्याच्याकडे बघत राहिला, कंटिन्यू जर त्याचा अभ्यास करत राहिला, तर तुम्हाला हळूहळू तुमच्यामध्ये एक इम्प्रूव्हमेंट येताना दिसते. आणि असंच नाही की ह्याच सेक्टरमध्ये आपल्याला अभ्यास करायचा. तुम्ही लक्षात घ्या की कुठल्याही सेक्टरमध्ये तुम्ही काम करत असताना, कुठलाही तुमचा पेशा असेल, त्याचा जर तुम्हाला बेसिक नॉलेज नसेल किंवा ॲडव्हान्स नॉलेज नसेल तर तुम्ही त्या सेक्टरमध्ये काम करू शकत नाहीये. आणि अशी प्रत्येक उदाहरणं मी प्रत्येक ॲनालिसिसमध्ये देण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे खूप लोकांना काही गोष्टी समजत पण असेल, काही लोक खूप नवीन असेल, त्यांना गोष्टी कदाचित समजायला अवघड जात असतील. हरकत नाही, अवघड जाणार आहे समजायला, कारण की हे टेक्निकल गोष्टी आहेत, हे थोड्याशा बोरिंग वाटणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु प्रत्येक व्हिडिओमधनं तुम्हाला काहीतरी नवीन नवीन गोष्टी सांगणं, तुमच्यापर्यंत जो एक्सपिरियन्स आहे छोटा मोठा तो तुमच्यापर्यंत शेअर करणं, ओके, आणि ॲनालिसिसमधून तुम्हाला काहीतरी शिकवायचा प्रयत्न करणं. बघा, प्रत्येक व्हिडिओमधनं काही ना काही शिकवायचा प्रयत्न करत असतो. आता त्यातनं कोण कशा पद्धतीने घेतंय हे तुमच्या हातामध्ये आहे, कारण की व्हिडिओ सर्वांना सारखाच दिसतो. आणि व्हिडिओ पाहताना वही पेन जवळ ठेवत जावा. काही मुद्दे तुम्हाला वाटतात की बाबा हे लिहून ठेवण्यासारखे आहेत, ते लिहून ठेवा. आणि कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करत जावा. फक्त ओपन केला व्हिडिओ, पुढे नेला, लेवल काय बघायला मिळतं ते त्या लेवल फक्त बघितल्या आणि व्हिडिओ सोडून दिला असं शक्यतो करत जाऊ नका. एखाद दिवशी वेळ नसेल, टाईम नसेल, ठीक आहे, परंतु लेवल
च्या आधी जी काही प्राइस ॲक्शन आपण बघितलेली आहे, जो काही मार्केटचा व्ह्यू आपण आधी बघितलेला आहे आणि तिकडे कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन बनू शकते, पॉसिबिलिटी काय आहे, रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय आहे, ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत जावा आणि तशा पद्धतीने तुम्ही शिकण्याचा देखील प्रयत्न करत जावा. ओके, सो आय होप तुम्हाला ज्या काही गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय त्या तुमच्यापर्यंत पोहोचत असतील. त्याच्यावरती कमेंट नक्की करत जावा, कारण की काय होतं, खूप लोकांना हे पहिले जे 5-10 मिनिटं आहेत ते बोरिंग वाटतात, त्यामुळे व्हिडिओ स्किप करतात. ठीक आहे, तुम्ही खूप जुने सबस्क्रायबर असाल, जुने फॅमिली मेंबर असाल, तुम्ही स्किप केलं तरी काय, आता तुम्हाला नाही ऐकायचं ठीक आहे, नका ऐकू, परंतु अभ्यास करायला प्रॅक्टिस करा. जे लोक नवीन आहेत, जे लोकांना काम करायचंय, बघा हे मार्केट आहे, याच्यामध्ये रिस्क खूप हाय आहे. ओके, त्यामुळे अभ्यासवरती जोर द्या. जितकं तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल, जितकं तुम्हाला चार्ट रीडिंग करता येईल, तितकं रीडिंग करण्याचा प्रयत्न करत जावा. ओके, आणि बघा आता आजचा जो चार्ट आहे ते पण आपण एक्सप्लेन करणार आहोत डिटेल्समध्ये, की कशा पद्धतीने आपण बघितलं होतं मार्केटच्या लेवल. आणि बघा, टेलिग्रामला जर तुम्ही जॉईन केलं असेल तर टेलिग्रामला देखील जॉईन करू शकता. चॅनलवर नवे असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराच, परंतु ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेडच्या, मग तिकडे लेवल चार्ट बघण्यापासून, म्हणजे चार्ट जर आपण ओपन केलाय तर टाइम फ्रेम कोणते असायला पाहिजे, कुठल्या टाइम फ्रेमवरती आपण चार्ट ओपन करतोय, मल्टिपल टाइम फ्रेमवरती कसं ॲनालिसिस करायला पाहिजे, त्या ॲनालिसिस बरोबर ओव्हरऑल चार्ट काय आहे, ओव्हरऑल चार्टमध्ये काय प्राइस ॲक्शन बनते, छोट्या टाइम फ्रेमवरती काय चार्ट पॅटर्न बघायला मिळतोय, डिमांड सप्लाय झोन कुठून आहे, त्याचसोबत पॅटर्न काय तयार झालेले आहेत, आणि पॅटर्न नंतर मार्केटमध्ये रिस्क टू रिवॉर्ड रेशो काय बघायला मिळतोय. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत प्राइस ॲक्शन रिलेटेड, त्या सगळ्या आपण प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि फक्त प्राइस ॲक्शनच नाही तर त्याच्यासोबत रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, ट्रेड मॅनेजमेंट, मार्केट सायकोलॉजी, त्याचसोबत तुमची स्वतःची सायकोलॉजी. ओके, आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तिकडे शिकवलेल्या आहेत. त्याचसोबत तिकडे काही सेटअप देखील सांगितलेले आहे, काही स्ट्रॅटेजी देखील सांगितलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याची जी लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. ओके, आणि ओव्हरऑल जर बघितलं तर आज मार्केटनी एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवली होती आणि त्याच्यानंतर मार्केटने एक शार्प रिकव्हरी बघायला मिळाली. ओके, तर त्याचं डिस्कशन आपण करूया. आता तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. आता थोड्या वेळासाठी सगळ्याला आपण हाईड करूया. बघा, काल आणि आजच्या जर आपण बघितलं मार्केटचं सेशन, तर मार्केट जेव्हा या लेवलवरती होतं, मार्केट एक प्राइस ॲक्शन फॉलो करत होतं, डाऊन साईड, पुल बॅक, डाऊन साईड. या लेवलवर त्याला काय झालं, मार्केटने काय केलं, एक मोठा गॅप अप ओपनिंग दाखवला. किती पॉईंटचा होता, साधारण 500 पॉईंटचा गॅप अप ओपन दाखवला होता. तिकडनं काय झालं, रिस्क टू रिवॉर्ड काय बघायला मिळालं आपल्याला, इकडनं रिस्क टू रिवॉर्ड मार्केट वरती गेलं का, त्याच्यानंतरनं काय बघायला मिळेल ते नाही गेलं. आता हे तुम्ही सांगू, जे लोक नवीन आहेत त्यांना वाटेल की हे काय चार्ट झाल्यानंतर तुम्ही काय एक्सप्लेन करता. नाही, तुम्ही जर अगोदर सबस्क्रायबर असेल किंवा जे अगोदरपासून व्हिडिओ बघत असेल त्यांना ह्या बऱ्यापैकी ह्या प्राइस ॲक्शनचा कन्सेप्ट माहिती असतील. ओके, कारण की इकडे जर बघितलं तर मार्केटनी एकाच ओपनिंगमध्ये 500 पॉईंटचं मोमेंटम दाखवलाय. इंडेक्स काय आहे, 25 आहे, आणि ॲव्हरेजली जर निफ्टीची मोमेंटम बघितलं तर किती असते, 150 ते 200च्या आसपास. कधी, ज्यावेळेस इंडेक्स 15 ते 20च्या आसपास. आता इंडेक्स किती आहे, 25 आहे. मग 25 आहे तर काय झालं, वॉलेटाईल मोमेंटम मोठ्या झाल्या, आणि वॉलेटाईल मोमेंटम मोठ्या झाल्या त्याकडे काय, त्यामुळे जो मोमेंटम आहे तो साधारण 250-300च्या आसपास होते ॲव्हरेजली मोमेंटम जर बघितलं तर, इंडेक्स 25च्या आसपास असल्यावरती. आणि त्यावेळेस काय झालं, मार्केटने इकडनं काय केलं, मार्केट ज्यावेळेस मोठा गॅपअप झालं, मार्केटचा ट्रेंड काय राहिला, इकडे नीट लक्ष द्या, मार्केटचा ट्रेंड निगेटिव्ह राहिला. त्याच्यासाठी आपण एक लिटर पेट्रोलचं उदाहरण बघत आलेलो आहे, की मार्केट जर एका वन डायरेक्शनमध्ये गेलं तर काय होतं, की मार्केटची जी रेंज आहे ती मार्केट कव्हर करतं आणि त्याच्यानंतर मार्केट कन्सोलिडेशन और पुलबॅक अशा पद्धतीचे मोमेंटम दाखवण्याची पॉसिबिलिटी वाढते. तर काल मार्केट बघितलं तर गॅप अप ओपन झालं, मार्केटने निगेटिव्ह मोमेंटम दाखवला. आज काय झालंय, याच्या विरुद्ध आपल्याकडे बघायला मिळाले. बघा, इकडे मार्केट या लेवलवरती क्लोज होतं, मार्केट खाली डाऊन साईडला ओपन झालं, मार्केट किती पॉईंटने ओपन झालं होतं, 450-400च्या आसपास निगेटिव्ह ओपन झालं होतं. ओके, निगेटिव्ह ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जर बघितलं तर आपण काय बघतोय, 25, ज्यावेळेस इंडेक्स 25 आहे, मार्केटमध्ये ॲव्हरेजली मोमेंटम जर तुम्ही आता बघितलं रिसेंटली तर ॲव्हरेजली मोमेंटम 300च्या आसपास आहे.
ॲव्हरेज जर काढलं तर. मार्केट किती पॉईंट गॅप डाऊन ओपन झाले? साधारण 450च्या आसपास गॅप डाऊन ओपन झालं. मग इकडनं रिस्क टू रिवॉर्ड रेशो अजून फेवरेबल बनतोय का? की मार्केट 450 पॉईंट गॅप डाऊन झालं आणि अजून त्याच्यानंतर आपल्याला सेलिंग साईडला येताना दिसलं का मार्केट? मार्केट नाही दिसलं. मार्केटने काय केलं? एक राउंडिंग बॉटम तयार केला. दिसतोय इकडे राउंडिंग बॉटम. मार्केटने रेंज ब्रेक केली आणि त्याच्यानंतर एक बुलिश मोमेंटम दाखवला. आणि ओके, आपण हे देखील बघितलं होतं की मार्केट मोठा गॅपडाऊन नंतर रिस्क टू रिवॉर्ड रेशो हा सेलिंग साईडला फेवरेबल नाहीये. आता हे कोणाकोणाच्या लक्षात आलं होतं, कोणाकोणाला माहिती होतं, किंवा कोणी शिकलेलं आहे. आपण शिकलेलं आहे असं म्हणू शकतो, कारण की ह्या कन्सेप्ट आहेत, ह्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप पॅटर्नच्या कोर्समध्ये डिटेलमध्ये शिकवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मार्केटमध्ये एक शार्प रिकव्हरी आपल्याला बघायला मिळाली. जो गॅप होता तो गॅप देखील फिल करून निफ्टी जर बघितला तर 22,100 पासनं साधारण 22,700 पर्यंत गेला. म्हणजे बॉटम पासनं 600 पॉईंटचा बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. आता आपण काय पाहत होतो की मार्केट ज्यावेळेस बुलिश साईडला जाते त्यावेळेस काय करत होतं, मार्केटमध्ये स्ट्रेंथ दिसत नव्हती. मार्केट हळूहळू बुलिश साईडला जाताना दिसत होतं. मार्केट जेव्हा पुल बॅक होत होतं तेव्हा मार्केटमध्ये निगेटिव्ह मोमेंटम येत होता. परंतु आज काय झालं मार्केटमध्ये? आज मार्केटमध्ये एक हेवी स्ट्रेंथ बघायला मिळाली. पुलबॅक देखील मार्केटने इकडे छोटे छोटे पुलबॅक दाखवले, परंतु मार्केटमध्ये आज हेवी स्ट्रेंथ बघायला मिळाली. म्हणजे काय साईन आहे? एक पॉझिटिव्हचं साईन आहे. मार्केटमध्ये काय पॉझिटिव्हचं साईन आहे. पहिली गोष्ट तर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं. गॅपडाऊन ओपन होऊन मार्केटने एक बुलिश मोमेंटम दाखवला 600 पॉईंटचा. मग हे काय आहे? पॉझिटिव्ह साईन आहे. 22,700च्या म्हणजे साधारण 22,000च्या आपण लेवल बघत होतो, त्या लेवलच्या वरती जाऊन मार्केटने पॉझिटिव्ह क्लोजिंग दिली, इंट्राडेच्या हायला क्लोजिंग दिलेली आहे. तर हे काय आहे? एक मार्केटचं एक पॉझिटिव्ह साईन आहे. ओके, आय होप तुम्हाला कालचा ट्रेडिंगचा सेशन, आजचा ट्रेडिंगचं सेशन हे समजलं असेल. काल गॅप अप ओपन झालं होतं मार्केट, त्याच्यानंतर मार्केट डाऊन आलं. आज गॅप डाऊन ओपन झालं होतं मार्केट, त्याच्यानंतर मार्केटने बाउन्स घेतलाय. ओके, तर ह्या गोष्टी विथ रिझन तुम्हाला समजल्या असतील. लाईक नक्की करत जावं. इतकं तुम्हाला मी गोष्टी शेअर करत असतो. असं नाही की कुचक्यासारखे की थोडं शिकवायचं आणि थोडं ठेवायचं म्हणत नाही. जे वाटतंय ते तुम्हाला मी मन भरून सांगत असतो. ओके, आता 1 तासाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया. काय बघायला मिळते इकडे आपल्याला? ओके, मार्केट जर बघितलं डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. तुमच्या लक्षात जर असेल तर ही जवळजवळ 4 ते 5 ट्रेडिंग सेशनमध्ये मी तुम्हाला ही प्राइस ॲक्शन सांगण्याचा प्रयत्न करतो. ही जी रेंज आहे ती. ओके, एक सेकंड फक्त सगळ्या लेवल रिमूव्ह करूया आपण. ही जी रेंज आहे ही जवळजवळ मी 5 ते 6 ट्रेडिंग सेशन सांगण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या लक्षात असेल तर वेल अँड गुड आहे, कारण की काय होतं, ॲनालिसिस व्हिडिओ लोक विसरून जातात. ही कोणती लेवल होती? इकडनं कधी कुठला ब्रेकआउट होता? हा ब्रेकआउट होता, इलेक्शनचा ब्रेकआउट होता. हा ब्रेकआउट कुठला होता? इंडिया पाकिस्तानचा जे पराक्रम चालू होता त्याचा ब्रेकआउट होता. ओके, म्हणजे या लेवलवरती एक नेगेटिव्ह सिनारो नंतर काय होतं, मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम दाखवला. एक नेगेटिव्ह सिनारो नंतर मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम. हे नेगेटिव्ह सिनारो काय? हे एक न्यूज बेस आहेत. बघा, इलेक्शन होतं, एक न्यूज बेस स्टोरी होती. इकडे जर बघितलं तर इंडिया पाकचे एक न्यूज बेस होते. त्याच्यानंतर नेगेटिव्ह आपल्याला बघायला मिळाल. आता इकडे जर बघितलं तर इकडे देखील नेगेटिव्ह, आपली ट्रम्प तात्यांची ग्रुप आहे नेगेटिव्ह. आणि ज्यावेळेस नेगेटिव्ह वरती मार्केटमध्ये आले त्यावेळेस मार्केटने काही इकडनं पुल बॅक घेतलं, इकडनं पुल बॅक घेतलाय, ऑल टाइम हाय दाखवला. आता त्याच लेवलवरती आज मार्केटमध्ये एक स्ट्रॉंग 600 पॉईंटची बॉटम पासनं एक पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवलाय. आता हा सस्टेन होतोय नाही होतोय याच्या लेवल काय बनतात ते आपण छोट्या टाइम फ्रेमवरती बघूयात. परंतु ओव्हरऑल टाइम फ्रेमवरती मला तुम्हाला हा चार्ट दाखवायचा होता. आणि गेले 5 ते 6 ट्रेडिंग सेशन म्हणजे इथे ज्यावेळेस मार्केट आले तेव्हापासून आपण बघतो की या लेवलवरून मार्केटमध्ये काहीसे बुलिश साईडचे मोमेंटम बघायला मिळत आहे. गॅप अप नंतर भले ते सस्टेन नाही झाले, परंतु आजचा जो बुलिश मोमेंटम आहे तो मार्केटमध्ये काहीशी पॉझिटिव्हिटी आपल्याला दाखवत आहे. लास्ट टाइम जर बघितलं तर एक मोठी बुलिश कॅन्डल नंतर मार्केटने एक मोठा मोमेंटम दाखवला होता. ओके, आता जर बघितलं तर एक बुलिश कॅन्डल झालेली दिसते आपल्याला. आता त्याचा मोमेंटम काय होतोय हे आपण छोट्या टाइम फ्रेमवरती बघूया आणि काय लेवल बनतात ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ओके, 5 मिनिटात टाइम फ्रेमवरती जाऊया. इकडे जर बघितलं तर कालचा जो सपोर्ट होता तो या लेवलवरती होता, बरोबर.
साधारण 22,600 वरती, आणि त्याच्यानंतर गॅप होता. या लेवलवरनं मार्केटने सपोर्ट घेऊन मार्केट वरती गेलो, तिकडनं एक बुलिश मोमेंटम झाला होता. म्हणजे या लेवलती काय होतं, बाहेर मग इकडे एक डिमांड झोन ऍक्टिव्ह झाला होता. मार्केट या लेवल त्याला इकडे बघा, इकडे निगेटिव्ह साईडने एक प्राइस ऍक्शन केली होती बघा. इकडे छोटासा कप अँड हँडल पण होता, एक राउंडिंग बॉटम पण होता, काहीसा इन्व्हर्टर हेड अँड शोल्डर देखील आपल्याला बघायला मिळतं, आणि ही एक डिमांड झोन देखील बघायला मिळते. डिमांड झोनच्या वरती गेलं बघा, दोन मोमेंटम आपल्याला पॉझिटिव्ह इकडे बघायला मिळाला होता. हा गॅपअप मध्ये गेला होता, हा आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाला. ओके, तर लेवल काय ते थोडक्यात समजून घ्या. हा लो आपल्याला बघायला मिळाला होता, त्या लोला आपण मार्क करूया. ओके, टेक्निकल जर बघितलं तर 22,600 ची लेवल येते, आणि थोडंसं आपण वरच्या साईडला देखील 22,630 ची लेवल आपल्याकडे बघायला मिळते. आणि हा स्विंग आणि हा स्विंग जर बघितला तर बऱ्यापैकी सिमिलर आहे. या लेवलला आपण मार्क करू. आता इकडे थोडीशी जर बघितलं तर हा पुलबॅक थोडा आणखी खाली आला होता, पण या लेवलवरती एक सपोर्ट होता, आणि 22,630 वरती एक इकडे आपल्याला सपोर्ट बघायला मिळते. तो थोडासा डाऊन साईडला होता. इथे आपण या लेवलवरती सपोर्ट होता, तर या लेवलला आपण इकडे मार्क केलेला आहे. मग इकडे रेजिस्टन्स काय बनतोय, या लेवलचा स्विंग बघा, या लेवलची स्विंग आता, या लेवलची स्विंग आता 22,760 वरती रेजिस्टन्स बनतोय, आणि सपोर्ट जर बघितलं तर 22,630 वरती सपोर्ट बनतोय, आणि एक नो ट्रेडिंग झोनची रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते निफ्टीमध्ये. ओके, रेंज समजली तुम्हाला. आता इकडे जर बघितलं तर बॉटम पासून काय झालंय, 600 पॉईंटची बुलिश मोमेंटम आहे, आणि ही जर कॅन्डल आत्ताच आपण डेली टाइम फ्रेमवरती बघितली की ही एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल आपल्याला बघायला मिळते. आता स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल बघायला मिळते. सोमवारी जर निफ्टी काहीसा फ्लॅट ओपन जर होत असेल, आणि त्याच्यानंतर डायरेक्ट जर लेवल ब्रेक होत असेल, तर थोडंसं आपल्याला इकडे रिस्क फॅक्टर हाय होताना दिसतोय, कारण की कुठला इकडे या लेवलच्या नंतर म्हणजे इकडनं जो ब्रेकआउट आलाय त्याच्यानंतर इकडे छोटासा पुलबॅक बघायला मिळालेला आहे, परंतु एक हेल्दी पुलबॅक आपल्याला इकडे बघायला मिळालेला नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की प्राइस ऍक्शन काहीसं अशा पद्धतीत चालतं, हायर हाय किंवा लोअर लो पॅटर्न करत चालतं. पुलबॅक जर नसेल तर मार्केटमध्ये अप साईडला जाताना रिस्क फॅक्टर काय होतं, हाय होतं. ओके, मग इकडे जर मार्केटनी थोडं कन्सोलिडेशन केलं, आणि कन्सोलिडेशन करून जर काहीसा एक बुलिश फ्लॅगोम्पल पॅटर्न क्रिएट करून जर मार्केटनी आजचा इंट्राडे आहे म्हणजे 22,760 ही जर लेवल ब्रेक होत असेल, तर काहीशी बुलिश मोमेंटम आपल्याला इकडनं बघायला मिळू शकते. मग हा जो मोमेंटम बुलिश आलाय याचा फॉलो थ्रू आपल्याला इकडे अप साईडला बघायला मिळू शकतो. जो मोमेंटम आहे तो मोमेंटम आपल्याला कंटिन्युअस होताना दिसू शकतो, पण त्याच्यासाठी इकडे काय आहे, एकतर कन्सोलिडेशन किंवा एखादा चॅनल. म्हणजे बेसिकली जर बघितलं तर एक मोमेंटम नंतर मार्केट थोडंसं इकडे रेस्ट, आणि त्याच्यानंतर मार्केट दम खाऊन परत मार्केटने जर इंट्राडे हाय ब्रेक होत असेल, तर काहीशी जे रेजिस्टन्स लेवल आहेत ते आपल्याला बघायला मिळू शकतं. मार्केट एक आपल्याला कंटिन्युएशन दाखवू शकतं. मग काय काय लेवल बनतात तिथे, पहिलं जर बघितलं तर या लेवल एक फर्स्ट रेजिस्टन्स. ओके, सेकंड रेजिस्टन्स बघितलं तर या लेवलती सेकंड रेजिस्टन्स आहे, आणि थर्ड रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलती थर्ड रेजिस्टन्स साधारण 23,000च्या आसपास. ओके, थोडंसं ही लेवल थोडंसं काळजीपूर्वक बघत जावं, कारण की ह्या लेवलवरती तिसरी लेवल आहे, थोडंसं मार्केट स्लो होऊ शकतं कारण रेजिस्टन्स लेवल आहेत. ओके, तर काय इकडे आपल्याला लेवल बघायला मिळतात, ते लेवल बघा थोड्याशा मोठ्या आहेत, कारण की इंडिया विक्स पण तितकाच हायर साईडला, तर व्हॉलेटाईल मोमेंटम असतो, मोमेंटम थोडेसे मोठे बघायला मिळू शकते. कन्सोलिडेशन नंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर 22,840 जो की हा स्विंग आहे, इकडे हा स्विंग बघायला मिळतो, फक्त थोडासा मोठी लेवल होती. सेकंड लेवल जर बघितलं तर कालचा इंट्राडे हाय जो की आहे 22,927, आणि थर्ड लेवल जर बघितलं तर 23,000वरती एक राऊंड लेवल आहे, आणि ती लेवल मल्टिपल टाइम रेजिस्टन्सची लेवल आपल्याला बघायला मिळते. या काही बुलिश लेवल आपल्याकडे बघायला मिळत आहे. प्राइस ॲक्शन तुम्हाला समजले असेल, आणि प्राइस ॲक्शन शिकण्याची प्रॅक्टिस करत जावा. प्राइस ॲक्शन जर तुम्हाला समजत नसेल तर मग मार्केटमध्ये थोडंसं बेसिकली विचार थोडासा शिकण्याकडे ठेवा, आणि त्याच्यानंतर मार्केटचा विचार करा. डाऊन साईडला जर बघितलं तर काही लेवल आहे, तिकडे आपण लेवल समजून घेऊया. थोडंसं या लेवलवरती एक आपल्याला टेक्निकल जर बघितली हीच लेवल पण खूप छोटी होती, ठीक आहे. या लेवलवरती सेकंड लेवल जर बघितली तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे,
थर्ड लेवल जर बघितलं तर हा एक ब्रेकआउट लेवल आहे. ओके, आता इकडे जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम. ओके, मार्केट जर काहीशी या लेवलच्या आसपास कन्सोलिडेशन करून रेजिस्टन्स ब्रेक नाही केला किंवा थोडं कन्सोलिडेशन करून किंवा एक बॉटम खाली दाखवून एक सपोर्ट वरती येऊन बॉटम वरती येऊन पुल बॅक घेऊन जर काहीशी इकडे अशा पद्धतीने बघ इकडे एक स्विंग आहे, मग इकडे छोटा स्विंग या लेवलवरती टप्पा खाऊन जर काहीशी परत एक पुलबॅक आणि काहीसा अशा पद्धतीने काहीशी निगेटिव्ह पॅटर्न होत असेल, डायरेक्ट जर ब्रेक करत असेल तर थोडंसं थांबा. प्राइस ॲक्शन काय होतीये किंवा कुठे रिजेक्शन मिळते, कुठे पुलबॅक घेऊन परत कुठे रिजेक्शन मिळते, ह्या गोष्टी थोडंसं बघत चाला. ओके, आणि अशा पद्धतीचे जर काही प्रायजेक्शन होत असेल आणि त्याच्यानंतर 22,630 हा जो सपोर्ट आहे, हा सपोर्ट जर ब्रेक होत असेल तर मग डाऊन साईडला काही लेवल आपल्याला बघायला मिळतं. ते 22,532ची लेवल आहे, जे की या लेवलवरती आहे. टेक्निकल थोडंसं हा जो स्विंग आहे ना, इकडे पण थोडंसं लक्ष देऊ शकतात. त्यामुळे ट्रेड मॅनेजमेंट ही देखील तुम्हाला माहिती पाहिजे. सेकंड लेवल जर बघितलं तर 22,468. थर्ड लेवल जर बघितलं तर 22,381 आणि फोर्थ लेवल जर बघितलं तर 22,300च्या आसपास लेवल आहे. आता मार्केट वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दे. मार्केट जर सस्टेन नाही झालं, ओके, आज जर बघितलं तर सेन्सेक्सची एक्सपायरी होती. सेन्सेक्सचा एक्सपायरीचा मोमेंटम जर असेल आणि मार्केट जर सस्टेन नाही झालं तर हा एक्सपायरी मोमेंटम बघायला मिळू शकतो, बघायला आपण कन्सिडर करू शकतो. आणि त्याच्यानंतर जर मार्केट नेगेटिव्ह झालं, परत जर मार्केटनी काही लेवल ब्रेक केल्या तर परत मार्केट आपल्याला लोअर साईडला येताना दिसू शकतो. ओके, मग थोडंसं बुलिश साईडला वन डायरेक्शनमध्ये गेले, कुठेही पुलबॅक आपल्याला बघायला मिळालं नाही. आणि इकडे थोडंसं मग डाऊन साईडला येताना काही लेवल आहेत त्या ब्रेक होताना दिसायला पाहिजे. त्याचसोबत प्राइस ॲक्शन थोडीशी निगेटिव्ह वाटायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला काही या लेवल बघायला मिळू शकतात. ते लक्षात घ्या. मार्केट उद्या बंद आहे, सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन होते. ओके, आणि गॅप अप जर ओपन होत असेल मार्केट तर ओपनिंगमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो, कारण की ऑलरेडी एक 600 पॉईंटची वन डायरेक्शन मोमेंटम, त्यात जर 200-250 पॉईंटची जर गॅप अप ओपनिंग होत असेल तर मग ते रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. काहीसा सेलिंग मोमेंटम ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. खूप नेगेटिव्ह नाही, परंतु ओपनिंगमध्ये काहीसा नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग रेजिस्टन्स लेवल येते इकडे, मग थोडं सपोर्ट लेवल पण येते. मग गॅप डाऊन नंतर थोडंसं काय प्राइस ॲक्शन बनते का, इनसाइड कॅन्डल बनते का, किंवा काही रेंज बनते, रेंज कुठून ब्रेकडाऊन करते या कुठून ब्रेकआउट करते. बघा, गॅप डाऊन नंतर रेंज जर ब्रेकआउट करत असेल तर थोडंसं कन्सोलिडेशन करून तर मग थोडंसं रेजिस्टन्स लेवल आहे. त्यामुळे गॅप डाऊन नंतर बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे, मग तिकडे रिस्क मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. परंतु जर गॅप डाऊन होऊन काहीसा अशा पद्धतीने जर चॅनल केला आणि चॅनलचा जर ब्रेकडाऊन होत असेल तर मग एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. मग गॅपअपमध्ये बुलिश साईडला रिस्क बनत नाहीये. गॅपअपमध्ये मार्केटमध्ये एक सेलिंग प्रेशर ओपनिंगमध्ये बघायला मिळू शकतो. मे बी फर्स्ट हाफ थोडासा सेलिंगमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी होते. परंतु जर गॅपडाऊन ओपन झालं तर बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर हाय आहे. डाऊन साईडला थोडं काही प्राइस ॲक्शन किंवा काही सेटअप बनत असेल आणि तिकडनं जर चॅनल वगैरे काही बनवून जर मार्केट निगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून लेवल ब्रेक करत असेल नेगेटिव्ह साईडच्या सपोर्ट साईडच्या, तर एक डाऊन मोमेंटम बघायला मिळू शकतो. आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने विथ प्राइस ॲक्शन समजल्या असतील. कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाबांनो. बँक निफ्टी आणि सेन्सेक्सच्या लेवल बाकी आहे. चला बँक निफ्टीकडे जाऊया. हा लो आणि हा लो बघितला तर सिमिलर आहे. या लोवरनं मार्केटने एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम दिला होता या लेवल याच्या आसपास. ओके, आता जर बघितलं तर मार्केट ही प्राइस ॲक्शन थोडीशी पुलबॅक घेऊन बुलिश मोमेंटम साईडला जाऊन थोडीशी कन्सोलिडेशन केली होती. मार्केटने गॅप डाऊन ओपन दाखवला, खाली आला. या लेवलवरनं मोमेंटम आधी वरती गेला होता, समजून घ्या. या लेवलवरनं मार्केटने आधी मोमेंटम काय केलं होतं, वरती नेला होता. म्हणजे या लेवलवरती काय होती, डिमांड होती, बरोबर आहे. मार्केट परत मोठा गॅप डाऊन करून निगेटिव्ह सिनेरिओ करून परत कुठे आला, डिमांड झोनवरती. आणि डिमांड झोनवरती मार्केटने परत काय केलं, बुलिश मोमेंटम दाखवला. आणि तो बुलिश मोमेंटम कुठं जातोय, कुठपर्यंत येतोय, या रेजिस्टन्स लेवलवरती.
म्हणजे तुम्हाला इकडे काय बघायला मिळतं की बाबा हा एक डिमांड झोन आहे, जिकडनं मार्केट मल्टिपल टाइम वरती गेलं, आणि या लेवलवरती काय आहे, रेजिस्टन्स झोन आहे. सेलिंग तर आली होती इकडनं पण सेलिंग आली, आणि परत तर थर्ड टाइम या सेलिंग झोनमध्ये गेलेला आहे. आता हे जे डबल बॉटम आपल्याकडे बघायला मिळतो अशा पद्धतीने, दिसलाय का तुम्ही मला सांगा, दिसतोय का? यस. हा जो डब्ल्यू पॅटर्न बघायला मिळतोय, ओके, ते आपण बघितलंय डब्ल्यू पॅटर्न. हा डब्ल्यू पॅटर्न सस्टेन होतोय का नाही होतोय हे आपल्याला बघायचंय. आता त्याच्या लेवल काय बनतात, ते काय प्रायजेक्शन बनतीये हे थोडंसं आपण समजून घेऊया. परंतु हा डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला समजलं पाहिजे. इकडे जर बघितलं तर हा एक डी आणि हा एक डी, म्हणजे डी फॉर डिमॅन्ड झोन. ओके, डिमॅन्ड झोन, आणि इकडे रेजिस्टन्स. ओके, म्हणजे ही जी रेंज आहे या रेंजमध्ये आपल्याला निफ्टी अडकलेला, बँक निफ्टी अडकलेला दिसतोय. ओके, तर सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. 51,550च्या आसपास क्लोजिंग आहे. 51,550च्या आसपास जर बघितलं ती म्हणजे साधारण एक रेजिस्टन्स झोनमध्ये आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते. ही जर लेवल तुम्ही बघितली तर काहीशी रेजिस्टन्स आहे, सेलिंग आणि त्या लेवलवरती. ओके, त्या लेवलला आपण मार्क करूया. आधी सपोर्ट मार्क करूया. सपोर्ट जर बघितलं तर या लेवलवरती सपोर्ट बघायला मिळते 51,200. आता याची रेंज थोडीशी मोठी का बघायला मिळते, कारण की इकडे ना या लेवलवरनं रिजेक्शन मिळालं होतं. तरी देखील आपण आजचा जो इंट्राडे हाय आहे त्याला मार्क करूया, आणि त्याच्या आसपासच 51,800ची लेवल आहे तर ती मार्क करूया. ओके, 51,200, 51,400, थोडीसा स्पेस ठेवला इकडे आपण, कारण की नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे ना ती थोडीशी मोठी बघायला मिळते. मार्क केले आपण, रेंज बघूया 600ची. तर 600ची रेंज थोडीशी मोठी आहे. ठीक आहे, सोमवारचा जर दिवस थोडा कन्सोलिडेशनमध्ये गेला किंवा काहीशी ट्रान्झॅक्शन तयार होऊन मग मंगळवारी निफ्टीची एक्सपायरी आहे, मग तिकडे थोडंसं लेवल काय बनतात ते बघणं गरजेचं आहे. आत्ता जर बघितलं तर मार्केटने एक अशा पद्धतीने मोमेंटम दिलाय. ओके, एक स्ट्रॉंग मोमेंटम. तर तो त्याच्यानंतर जर मार्केट निगेटिव्ह होत असेल तर काही सेलिंग मोमेंटम येते की नाही, याच्यासाठी थोडासा स्पेस आपण थोडासा मोठा ठेवलेला आहे नो ट्रेडिंग झोनचा. ओके, तर लेवल थोडेसे समजून घ्या. आता डाऊन साईडला जर बघितलं, लेवल इकडनं थोडीशी या लेवलच्या आसपास जरी केली तरी ठीक आहे. थोडीशी लेवल आपण वाढवूया, कमी करूया. ओके, इकडे सपोर्ट होता म्हणून. तर त्याच्यानंतर जर बघितलं, आता परत नवीन लेवल अपडेट केली, ती लेवल समजून घ्या 51,350च्या आसपास, म्हणजे या लेवलच्या आसपास इकडे एक स्विंग होता. ओके, डाऊन साईडच्या लेवल मार्क करून घेऊया. फर्स्ट लेवल, सेकंड, आजचा इंट्राडे ओपनिंग लेवल आहे ती, आणि इकडे जर बघितलं तर या लेवलती एक छोटासा सपोर्ट आहे. तर या काही लेवल बघायला मिळतात. आता डाऊन साईडच्या लेवल मार्क केले ते, या लेवलवरती रेजिस्टन्स बघायला मिळते. परंतु जर फर्स्ट मध्येच मार्केटने जर काहीशी नेगेटिव्ह मोमेंटम दाखवली, इकडे कुठलाही पुलबॅक नाही घेतला, तर मग थोडंसं मार्केटमध्ये ही जी प्रायजेक्शन आहे थोडीशी कन्फ्युजन करणारी बनते. मग इकडे काय बघायला मिळायला पाहिजे आपल्याला, की इकडे बाबा काही कन्सोलिडेशन केले किंवा असं येऊन छोट्या या लेवलवरती टप्पा खाल्लाय, परत पुलबॅक घेऊन मग काहीशी नेगेटिव्ह प्रायजेक्शन बनली, किंवा अशा पद्धतीने एक थोडंसं इकडे मोमेंटम दाखवला. थोडंसं नेगेटिव्ह साईडला जर डायरेक्ट ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर हाय होतं, एवढं कन्फ्युजन होतं तयार. ओके, त्यामुळे थोडंसं काही प्रायजेक्शन करून थोडीशी लेवल ब्रेक करून नेगेटिव्ह साईडला येत असेल ना, रिस्क मॅनेजमेंट त्याचं थोडंसं व्यवस्थित पद्धतीने बघावं लागेल. रिस्क फॅक्टर किती आहे, रिस्क आहे ना ती कमी होते पोझिशन सायझिंग कमी केली तर. ओके, मग इकडनं डबल टॉप काही समजून जर मार्केट निगेटिव्ह झालं तर ही जी 51,000ची जी लेवल आहे ना, राऊंड ते इथपर्यंत छोटासा मोमेंटम बघू शकतो. तिथं परत थोडा सपोर्ट आहे, परत मार्केटनं वरती जायचा प्रयत्न करू शकतो. मग खाली येताना मार्केटमध्ये थोडंसं कन्फ्युजन किंवा थोडेसे स्विंग वेगवेगळ्या पद्धतीने बनताना दिसू शकतात ते. त्यामुळे डाऊन साईडला तर थोडा रिस्क फॅक्टर आहे. 51,000, 50,794, 50,600 आणि 50,332. तर आता काय झालंय, ओव्हरऑल जो ट्रेंड होता तो निगेटिव्ह होता. आजची जी प्रायजेक्शन आहे ती खूप स्ट्रॉंग बुलिश आहे. त्यामुळे थोडंसं निगेटिव्ह साईडला येताना काय होतं, की जे सपोर्ट आहेत ना ते सपोर्ट ब्रेक होतात की नाही हे थोडंसं कठीण असतं समजणं. ओके, तर त्या गोष्टी लक्षात ठेवणं, निगेटिव्ह साईडला येताना थोडंसं प्रायजेक्शनवरती आणि रिस्क मॅनेजमेंटवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला कालचा इंट्राडे हाय, त्याच्यानंतर जर बघितलं तर हा गॅप, आणि आणखी जर बघितला तर एक रेजिस्टन्स आहे इकडे.
ओके, बुलिश साईडची प्राइस ॲक्शन थोडी सुटसुटीत आहे. मार्केटने वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम दिला आहे. कन्सोलिडेशन काहीशी प्राइस ॲक्शन करून मार्केट जर काहीसा बुलिश पॅगम ब्लॉक करून जर ब्रेकआउट देत असेल तर 52,024, 52,234 आणि 52,400 या काही लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळतात. बुलिश साईडच्या लेवल थोड्याशा बघितलं तर जवळजवळ आहेत आणि छोट्या आहेत, कारण की ऑलरेडी एक मोमेंटम आला. काहीसं कन्सोलिडेशन किंवा छोटासा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. गॅप अप जर ओपन होतोय तो रेजिस्टन्समध्ये जातोय. ओपनिंगमध्ये एक सेलिंग प्रेशर आपल्याला बघायला मिळू शकतो. हा जो क्लोजिंग पॉईंट आहे किंवा जो नो ट्रेडिंग झोन आहे त्या झोनमध्ये आपल्याला परत बँक निफ्टी येऊन इकडे थोडंसं कन्सोलिडेशन दाखवू शकतो. गॅप डाऊन जर ओपन झालं तर तो कन्सोलिडेशनमध्ये जाऊन काय प्राइस ॲक्शन बनते ते बघणं गरजेचं आहे. रेंज काय बनते ते बघणं गरजेचं आहे. सेटअप काय बनतो ते बघणं गरजेचं आहे. जाऊया सेन्सेक्सकडे. सेन्सेक्स जर बघितला तर या सपोर्टवरनं एक ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळाला. निफ्टीप्रमाणेच आहे सेन्सेक्स पण, आणि एक वन डायरेक्शनमध्ये मोमेंटम. सेन्सेक्सच्या देखील सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. एक तासाच्या टाइम फ्रेमवरती जर गेलो आपण तिकडे थोडंसं आपल्याला जर बघितलं व्यवस्थित आपण तर काहीसा इकडे आपल्याला चॅनल बघायला मिळते. ओके, निफ्टीमध्ये देखील आहे असं चॅनल. इकडे जर बघितलं इकडे रेजिस्टन्स खाली आला, परत रेजिस्टन्स खाली आला, सपोर्ट घेतला, परत सपोर्ट घेतला, वरती गेला रेजिस्टन्स, परत सपोर्ट, वरती गेला रेजिस्टन्स, परत सपोर्ट. आता इकडे एक डबल बॉटम तयार केले. ही जर लेवल तुम्ही बघितली अशा पद्धतीने डाऊन साईड, अपसाईड, डाऊन साईड, परत अपसाईड, तर या लेवलवरती काहीसा एक तासाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला डबल बॉटम बघायला मिळते. साधारण 71,600ची जी लेवल आहे त्या लेवलवरून आपल्याला बॉटम बघायला मिळते. आणि आपण डेली टाइम फ्रेमवरती देखील बघितलं होतं की ही जी लेवल आहे या लेवलवरती सपोर्ट बघायला मिळालेला आहे आधी. बघा, तुम्हाला काहीतरी सिमिलॅरिटी वाटत असेल. ही जी कॅन्डल आहे या लेवलवरती टच करून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार केली. ती आज जर बघितली या लेवलवरती टच करून एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार केली. म्हणजे काही ना काही आपल्याला इकडे सिमिलॅरिटी बघायला मिळते. ही जी लेवल आहे एक डिमांड झोन आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मार्केट गॅप अप करत करत मार्केटने ऑल टाइम हाय गाठवला होता. ओके, थोडीशी रेंज थोडीशी मोठी बनते इकडे. 73,319ची क्लोजिंग आहे. रेजिस्टन्स जर बघितला तर आजचा इंट्राडे हायच्या आसपास फर्स्ट सपोर्ट, सेकंड सपोर्ट, थर्ड सपोर्ट या काही लेवल डाऊन साईडला बघायला मिळतात. बुलिश साईडला बघितलं तर हा स्विंग आहे. त्याच्यानंतर बघितलं तर हा एक स्विंग आहे. ओके, आधी नेगेटिव्ह साईडची प्राइस ॲक्शन समजून घ्या. मार्केटनी एक स्ट्रॉंग बुलिश मोमेंटम काहीशी नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट लेवल 72,791, सेकंड लेवल 72,514 आणि थर्ड लेवल 72,195. ओके, या दोन लेवल इथं 72,795 आहे आणि इथं 72,195 आहे. तर या काही निगेटिव्ह लेवल आपल्याला ते सेलिंग साईडच्या लेवल बघायला मिळत आहे. बुलिश साईडला जर बघितलं तर काहीसं कन्सोलिडेशन करून जर हाय ब्रेक होत असेल किंवा काहीसं राऊंडिंग बॉटम तयार करून हाय ब्रेक होत असेल 73,500 राऊंड लेवल आहे. नो ट्रेडिंग झोनचं जर बघितलं 73,000 आणि 73,500 साधारण 500 पॉईंटचा नो ट्रेडिंगची रेंज आहे इकडे. ओके, आणि त्याच्यानंतर जर मार्केट ब्रेकआउट देत असेल तर या लेवलवरती फर्स्ट रेजिस्टन्स आहे जो की आहे 73,811, सेकंड रेजिस्टन्स राऊंड लेवल 74,000 आणि 74,213. तर या काही बुलिश साईडच्या लेवल आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळतात. ओके, गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवलवरती ओपन होते. काहीसा ओपनिंगमध्ये सेलिंग मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर रेंज काय बनते ते बघणं गरजेचं आहे. रेंज बनवून जर पुल बॅक रेंज अप साईडला ब्रेक होत असेल तर रिस्क फॅक्टर थोडासा हाय होतो. ओके, त्या गोष्टी देखील समजून घेणं गरजेचं आहे. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सच्या व्यवस्थित लेवल विथ प्रायजेक्शन समजले असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि व्हिडिओ जर संपूर्ण बघितला असेल तुम्ही तर मंडे मास्टर क्लास अशी कमेंट करू शकता. ओके. आणि न्यूजसाठी जो आपला चॅनल आहे सेकंड यूट्यूब चॅनल, ओके, पॉइंटेड चर्चा, तर त्या चॅनलला नक्की फॉलो करू शकता. तिकडे डेलीच्या मार्केट, ग्लोबल मार्केट, इंडियन मार्केट, ओके, स्टॉक्स, वेगवेगळ्या पद्धतीचे ज्या न्यूज आहे जे आपल्याला बघायला मिळू शकतात ते त्या चॅनलवरती. त्यामुळे पॉइंटेड चर्चा नक्की नाव सर्च करा आणि ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करा. ओके. मी तुम्हाला बघा इकडे चॅनल आहे हा पॉइंटेड चर्चा. साधारण बघितलं तर 654 सबस्क्रायबर आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने इकडे न्यूज सांगितलेलं आहे. हे जे सर आहेत के सर म्हणजे किरण कदम सर आहेत. ओके. खूप चांगल्या पद्धतीने इकडे बघा न्यूज कव्हर केलेल्या आहेत आणि डेली न्यूज आहेत ह्या. आणि सकाळी मॉर्निंगला 7 वाजता न्यूज येतात. तुम्ही बघू शकता पॉइंटेड चर्चा आणि सबस्क्राईब आणि बेल आयकॉन नक्की दाबा. ओके. सो आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी लेवल सगळ्या समजल्या असतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.